फिल्म मेकिंग मध्ये तांत्रिक कौशल्य आणि भावनिक संवेदनशीलता यापैकी कोणती गोष्ट अधिक महत्वाची वाटते तुम्हाला? अ, मी परत एकदा माझ्या पास्टकडे जाईन, जिथे हां, मी हां. शिकत होतो. जिथे मी सुमित्रा भावेंबरोबर हा भारत माझा केला. हं. जिथे मी संहितासारख्या चित्रपटाला मावशींबरोबर उभा राहिलो. त्याच्यानंतर रत्नाकर मतकरींबरोबर जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट केला. हं, हं. अ, तर मला असं वाटतं, की मी ज्या पद्धतीने बनलोय, मी ज्या पद्धतीने आज जे काही आहे ते आहे, ते पूर्णपणे भावनिक अ, विचार घेऊन सिनेमा करायचा, या मुद्द्यामुळे मी आहे. आणि माझं स्वतःचं एक मॉरल आहे लाईफमध्ये फिल्म मेकिंगचं. ते म्हणजे असं, की मी कुठलाही चित्रपट तो चांगला मी कधी ठरवतो, जेव्हा तो चित्रपट म्हणजे आय कॅन बी रॉंग. पण मला असं वाटतं, मला हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं, की मी, माझा मुलगा आणि माझे वडील हं. एका सोफ्यावर बसून एक चित्रपट बघू शकतो आणि एकदाही कोणालाही मान खाली घालून तो बघायला लागत नाही. तो चित्रपट किंवा ती कलाकृती ही सगळ्यात चांगली कलाकृती. नक्की, नक्की. तर कंटेंट जो बनवावा तो असा बनवावा. बरोबर. तर म्हणजे लोकं माझ्या विचारसरणीशी काही सहमत असायची गरज नाही. लोकांना काहीतरी धक्कातंत्र करायचं असतं, काय करायचं असतं. पण मी या विचारसरणीचा आहे आणि मला असं वाटतं, की एका कलाकाराचं श्रेय ह्याच्यातच असतं, की त्याची कलाकृती जास्तीत जास्त लोकं कशी काय बघतील, तेच त्याचं श्रेय असू शकतं आणि मला असं वाटतं, की अ, तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ॲडल्ट कंटेंट मी करत नाही, मी टाळतो. त्याच्यानंतर खूप जास्त कमर्शियल पद्धतीचं सिनेमे मी घेत नाही. म्हणजे रादर माझी वाईफच मला सांगते, की "कशाला काहीतरी करतोय त्यापेक्षा घरी बस." तर आणि खरंच आहे, की कलाकार म्हणून आपण सगळ्यांना हे चटके लागलेले आहेत. म्हणजे अजूनही म्हणजे मला इथे बोलायला काही लाज वाटत नाही, की अजूनही माझ्या मोबाईलची बिलं कधी-कधी माझी बायको भरते. अशी परिस्थिती असते. कारण का बरोबर. आपल्याला काही सततच आपल्याला काही आपल्याला करायचंय ते काम करायला मिळत नाही आणि कलाकार म्हणून आपण ओझ्याचे गाढव बनतो कधी-कधी. एखादा प्रोजेक्ट आपण घेतो. हं, हं. आपण जबाबदारी घेतो. जबाबदारी घेतो. त्याच्यात पैसे मिळतात, नाही मिळत. तर उगीचच पिचून जातो आपण कधी-कधी. पिसून जातो. आपण आपण 80% पिचतोच. हां, हां. 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 आणि म्हणजे सुमीचं सुद्धा मी सांगतो ना, हं. सुमी चित्रपट केला लॉकडाऊनच्या आधी. लॉकडाऊन लागला आणि मला अजूनही आठवतंय. हं. 2च दिवसापूर्वी म्हणजे चित्रपटाचं नॅशनल अवॉर्ड अनाउन्स व्हायच्या 2 दिवसापूर्वी मी आणि बायको चर्चा करत होतो. मी बायकोला म्हटलं कारण का एकतर जस्ट पावनखिंड शूट झालेला हं. आणि लॉकडाऊन लागलं. बरं. मला अजूनही आठवतंय 19 मार्च होतं आणि लॉकडाऊन लागलं. पावनखिंडचे शेवटचे 4-5 दिवस बाकी होते. लॉकडाऊन लागलं आणि अ, म्हणजे त्यावेळेला जरा असं त्या फेजमध्ये होतो मी, की यार रंगापतंगाचे सबसिडीचे पैसे कधी येणार आणि असं तसं सगळं चाललेलं होतं आणि मी स्वातीला बोललो, की "अगं, हे काय आपल्याला करून मिळतंय यार, हे चांगले सिनेमे आणि कुठून हे भूत लागलंय काय माहिती. हे जाऊ देत. लोकांना आपण जे पाहिजे ते कमर्शियलच काम करू बरोबर. आणि खड्ड्यात जाऊ दे हे सगळं. मला हं. नाही करायचं हे सगळं आता." हं. कारण का ॲट द एंड ऑफ इट कारण का लॉकडाऊनमध्ये खूप एक्स्ट्रीम लेव्हलचं फ्रस्ट्रेशन मी पाहिलं. खूप एक्स्ट्रीम लेव्हलचं फ्रस्ट्रेशन मी सगळ्यांनीच पाहिलं. त्याला आणि तिथे म्हणजे मी फार लकी आहे, की माझी बायको खूप चांगल्या पोस्टवर आहे आणि आणि मला कधीच ती कशाची कमी पडू देत नाही. म्हणजे अ, आत्ताही. तर त्याच्यामुळे मला असं कधी अ, अ, बाकीच्यांनी जे हाल सोसले ते मी कधी सोसले नाहीत किंवा माझ्यावर अशी खूप जबाबदारी नसते माझ्या हं, हं, कुठल्याच हं. फॅमिलीची म्हणजे आई-बापांची पण किंवा याची पण, इकडे पण. तर मी आपलं अजूनही स्वच्छंदी आयुष्य जगतो. छान मला जे आवडतं तेच मी करतो. तसा माजोरडा आहे मी असं बघायला गेलं तर थोडासा. पण त्या दरम्यान माझ्या डोक्यात हे सगळे विचार सुरू झालेले आणि 2च दिवसांनी त्या सुमीला नॅशनल अवॉर्ड लागला. वाह! वाह! आणि मग तेव्हा असं वाटलं, की चला देव परीक्षा बघतो. देव जो परीक्षा बघतो आणि तो करेक्ट वेळेला आपल्याला बक्षीस देतो. हां. तर तसं झालेलं आणि मग उमेद देतो तर नवीन. ते सुमीच्या नॅशनल अवॉर्ड नंतर परत एकदा ती उमेद मिळाली. परत एकदा आता ये रे माझ्या मागल्या आणि कला आणि हां. कलाकार असे विषय सुचायला लागले. पण मला असं वाटतं, की ही अप अँड डाउन जर्नी आहे फिल्म मेकर म्हणून आणि ती येतच राहणार, ती होतच राहणार आणि ती झाल्याशिवाय शेवटी ही आयुष्याची मजा नाही.